ताई, हे पाणी तर लाल झालंय. म्हणजेच त्याच्यात युरिया आहे, जो शेतात वापरला जातो. ताई, म्हणजे काल आम्ही भेसळयुक्त पनीर खाल्लंय. त्याचाच त्रास झालाय. आणि सुमीला, फक्त तिलाच नाही, खूप जणांना त्रास होतो त्याचा. माझी धुरंदर ताई. हा, पण तुला कसं माहिती आहे सगळं? वर्तमानपत्र वाचलं की बरोबर सगळं कळतं. हा, म्हणजे मध्ये ते सोशल मीडियावर पण आलं होतं, पण तू पाहिलं नसशील ना. जगात काय चाललंय आपल्याला कुठे काय फरक पडतो, हो की नाही? मुळात वर्तमानपत्रात कुठलीही गोष्ट छापण्याआधी त्याची शहानिशा केली जाते, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. पत्रकारिता वेगळी आणि लाईक आणि शेअरसाठी हे असं अर्धवट ज्ञान पोस्ट करणं ते वेगळं. पण ताई, अगं आपण काय करू शकतो याला? त्या पनीरमध्ये भेसळ आहे हे त्या दुकानदार काकांना सुद्धा माहिती नसेल कदाचित. आणि हे असं भेसळयुक्त अन्न लोकांपर्यंत न पोहोचू देण्याचं काम सरकारचं आहे ना. आणि आपल्यालाही ही गोष्ट पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार. हाँ बाबा, बोला ना. हाँ 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 केदार, अरे कुठे आहेस रे बाबा तू? मी काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही नाही, अरे मंत्रिमंडळात एवढे मोठे फेरबदल चालले आहेत. अर्धा तास झाला या सगळ्या घडामोडी होऊन. प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली त्यांची, आणि अजून ती बातमी आपल्या चॅनलवर का नाही? काय बदल घडले? अरे ते बापूराव जामखंडे आहेत ना, आज ज्यांची मुलाखत तू घेतली होतीस, चांगलं खडसावलं होतंस त्यांना. आता त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभाग दिलेला आहे. एवढी मोठी बातमी आहे ती, आपल्या चॅनलवर यायला नको? त्या बापूराव जामखंडेने याआधी केवढा भ्रष्टाचार केलेला आहे, किती काय काय केलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्याकडे हे अन्न आणि औषध प्रशासन विभागासारखा महत्त्वाचा विभाग द्यायचा म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखंच आहे, नाही का? आम्ही बघतो, करतो काहीतरी. हां हां, जर बघा लवकर काय ते, आणि ती बातमी येऊ देत आपल्या चॅनलवर, कळलं का? हां. एक मिनिट, मी देतो. हो, आणि जरा बोल तिच्याशी, तिला बरं वाटेल. हो. हा बॉस. कमांडर, तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते. तिथे जा आणि तिकडनं थोडंसं पनीर, दूध, दही हे असे पदार्थ विकत घ्या आणि ते लगेचच फॉरेन्सिकला पाठवा. हां. त्याच्यात भेसळ असण्याची शक्यता आहे, कारण सुमीला त्याच्यामुळे त्रास होतोय. ते करा आणि फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स आले की मला लगेचच कळवा. आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी पोचायला हवं. मी वाट बघते. ओके बॉस, लगेच जातो. हां.